गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असताना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची विक्री व वाहतूक वाढवण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी विशेष आदेश जारी केले आहेत। या अनुषंगाने 28 सप्टेंबर 2024 रोजी गोपनीय माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी जिमलगट्टा शशिकांत दसूरकर यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले। यावेळी अहेरी ते सिरोंचा रोडवर कमलापूर टी पॉइंट जवळ सापळा रचण्यात आला, जिथे एक संशयित ट्रक भरधाव वेगाने येताना दिसला। या ट्रकमध्ये तपासणी केल्यानंतर 90 ml रॉकेट संत्रा डिलिस्टेड देशी दारूच्या 502 बॉक्स जप्त करण्यात आले। प्रत्येक बॉक्समध्ये 100 नग म्हणजेच एकूण 50,200 नग दारूच्या बॉटल होत्या, ज्यांची अंदाजे किंमत 17,75,000 रुपये होती। याशिवाय वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला जुना टाटा ट्रकही जप्त करण्यात आला, ज्याची किंमत 8 लाख रुपये आहे। एकत्रितपणे 25,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त करण्यात आला। संबंधित घटनेच्या अनुषंगाने आरोपी संजय महिपत सावंत व सुनील प्रकाश पवार यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे।